बोल. विक्रांत, आज ना मला स्वतःवर खूप अभिमान वाटतोय. लवकर बोल. तू माझ्या आयुष्याची जी अवस्था केलीस ना विक्रांत, त्याच्यानंतर सुद्धा न डगमगता मी माझं आयुष्य आता पुन्हा सुरू करणार आहे. गुड, व्हेरी गुड. हेच केलंय मी गेले काही महिने. झालं बोलून? मी अजून खूप काही बोलणार आहे आणि ते सगळं तुला ऐकावंच लागणार आहे. सो कमिंग बॅक टू द पॉइंट, द गुड न्यूज इज मला नोकरी मिळते. मग मिळते म्हणजे ॲक्च्युली मला ती नोकरी ऑलमोस्ट मिळाली आहे, पण फक्त एकच गोष्ट आहे रे, त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम्स होऊ शकतात. त्याला मी काय करावं अशी अपेक्षा आहे तुझी? कसं आहे ना विक्रांत, मी ना त्या प्रोफाईलमध्ये एकदम फिट बसते, पण मध्ये येत आहे ना ते फक्त स्टेटस. त्या फॉर्ममध्ये ना एक कॉलम आहे, त्याच्यात मला टिक करायचंय की मी डिवोर्सी आहे का मी मॅरिड आहे. सांग ना, काय टिक करू मी? मी काय सांगू तुला? मी काय सांगू म्हणजे? अरे मला कंपनीला उत्तर द्यावंच लागणार आहे ना की माझा डिवोर्स झाला आहे का मी अजूनही विवाहित आहे. सो प्लीज सांग ना, काय सांगू मी त्यांना? कारण डिवोर्स तर फक्त तुलाच हवाय ना, मला अजिबातच डिवोर्स नकोय. आणि तुझ्या एका उत्तरावर माझं पूर्ण भविष्य अवलंबून आहे. सो प्लीज सांग. मोनिका, मी काय सांगू? हे बघ, मला जे हवं होतं त्यासाठी मी पावलं उचलली. तुझा डिसिजन तू घे, कळलं? तुझ्या एका डिसिजनवर माझं पूर्ण भविष्य अवलंबून आहे विक्रांत. नाहीतर एक काम कर ना, मला इकडे जी सॅलरी ऑफर होतीये तेवढी तू मला दे दर महिना. काय? विक्रांत, दे ना उत्तर. तुझ्या एका डिसिजनवर माझं भविष्य अवलंबून आहे ना. काय लिहू मी त्या फॉर्मवर? ते मी काही सांगितल्याने फरक पडणार आहे का? काय फरक पडणार आहे? जर मी मॅरिड लिहिलं ना तर कदाचित मला ही नोकरी मिळू शकते, पण जर मी लिहिलं की मी डिवोर्सी आहे तर कदाचित मला ही नोकरी नाही मिळणार. हा फरक पडणार. मोनिका, हे बघ, असं कसं होईल? तू लिही ना काही. तुला तुला काय लिहायचंय ते लिही. ओके? मी का रिस्क घेऊ? त्यापेक्षा तू सांग ना मला. तुला एक सांगू विक्रांत, दोन्हीकडून ना खरं तर माझाच फायदा आहे रे. आय विल एक्सप्लेन हाऊ. जर मी लिहिलं की मी डिवोर्सी आहे तर कदाचित मला ही नोकरी नाही मिळणार, पण मला माझ्या मुलीची कस्टडी मिळेल ना, म्हणजे तुझ्या ईशाची. पण आत्या, हे बघ, मला असं वाटतंय की तुला तिचा जरा जास्तच राग येतोय. तुला खरंच असं वाटतं? हो, म्हणजे तूच बघ ना. ती तुझी मैत्रीण आहे ना, म्हणून तुला तसं वाटतं. कारण तसं बघायला गेल्यानंतर हॉस्पिटलमधल्या सगळ्या स्टाफला वेळ पडल्यानंतर मी अशीच फैलावर घेते. आणि म्हणूनच आपल्या हॉस्पिटलमध्ये शिस्त आहे. हा, मी व्हिलन होते, पण ठीक आहे. मला हॉस्पिटलमध्ये काम होणं अतिशय महत्त्वाचं वाटतं. हो आत्या, पण आता तिचं लग्न ठरलंय म्हटल्यावर. कम ऑन विक्रांत, अरे लग्न ठरलंय मान्य आहे मला, म्हणजे त्यामुळे नवऱ्याला वेळ देणं आलं, सासरच्यांना वेळ देणं आलं, हे सगळं मान्य आहे मला. एकदा ठीक आहे, दुसऱ्यांदाही ठीक आहे, मान्य. पण वारंवार? आणि ठीक आहे, मला सांग, लग्न ठरलंय म्हणून आपलं काम वेळेत न करण्याची सूट कुठल्या ऑफिसात दिली जाते? नाही ना. अरे काम हे काम आहे, आणि आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्या पर्सनल गोष्टी बाजूलाच ठेवायच्या असतात. आणि हे जर जमणार नसेल ना तर काम सोडून द्यावं. आत्या, अरे मग काय. बरं ठीक आहे, तुला असं वाटतं ना की मी तिच्याशी जरा जास्त स्ट्रिक्ट वागते, जास्त हार्श वागते. तूच एक काम कर ना, तूच सांग ना तिला की आता तिने इथे येणं हळूहळू कमी करावं म्हणून. नाही म्हणजे मग मी तिची जी कामं आहेत ती इतर सगळ्यांना वाटून टाकेन. तसंही अलीकडे सारिकाच जरा जास्त काम करते, पण
त्यामुळे तीही ओव्हरलोड होता कामा नये. आय शुड टेक केअर ऑफ हर ऑल्सो. तिला सांग तू आणखीन 2-4 दिवस ये, मग बस झालं. म्हणजे तिचं आयुष्य जगायला ती मोकळी ना. अँड विश हर अ हॅपी लाईफ. हॅलो. हॅलो सलील, अरे कुठे आहेस तू? इथेच आहे. अरे सकाळपासून किती वेळा फोन केला मी तुला, एकदाही उचलला नाहीस. मग काकी नाही सांगितलं? किती मेसेजेस केले मी तुला, कशालाच उत्तर दिलं नाहीस तू. काय झालंय सलील? नाही, मीटिंग मध्ये आहे मी आत्ता सुद्धा. ओह, मग ठीक आहे. पण राग गेला का रे तुझा? मी कामात आहे आत्ता जरा. ओके ओके, कामात असेल तर ठीक आहे. मला वाटलं तू चिडलायस की काय. नाही. मला सांग, किती वाजता संपेल तुझी मीटिंग? नंतर आपण डिनरला जाऊया. नाही, नको. आज बरीच कामं आहेत आणि वेळेत नाही संपलं तर प्रॉब्लेम होईल. मी उगाच कमिट नाही करत. ओके. सलील, कुणाचा फोन रे? मी ठेवतो फोन. बाय. काय रे, मीटिंग मध्ये आहेस असं सांगून कुणाला कटवलंस? मानसीला. मानसीला? तू मीटिंग मध्ये आहेस असं सांगितलंस तिला? हो. का? माहित नाही. माहित नाही म्हणजे काय? खोटं बोलायची काय गरज आहे तुला? सांग सलील, खोटं का बोललास तू? तू असा नव्हतास रे, आणि नाहीच आहेस असा तू. अगं आई, मग मी काय करू? मला आता तिच्याशी बोलावंसं वाटलं नाही, मग मी सांगितलं. अरे पण का? इतकं काय झालंय पण? तेच मी विचारते तुला. आई, आपण कोणाची तरी प्रायोरिटी असावं असं प्रत्येकाला वाटतं ना. मग ते मलाही वाटलं तर माझं काय चूक आहे? हे तू मला नव्याने काय सांगतोयस? हे मी तुला आधीच सांगितलंय. हो, मग मला ते आत्ता पडतंय. मी आता काय करू मला सांग. हे बघ सलील, आता तुमचा साखरपुडा झालाय म्हणजे तुमचं नातं ऑफिशियल झालंय. यानंतरच खरी परीक्षा असते. गैरसमज वाढण्याची शक्यता असते आणि तीच शक्यता मला आता तुमच्यात दिसते. पण आता मला जे वाटतंय ते वाटतंय आणि ते खरं आहे. तर काय करू मी? बरोबर आहे, पण तुला एक सांगते, प्रश्न मनात घोळवत बसू नकोस. हे प्रश्न मिळून सोडवून टाक. अगं, पण ते सोडवण्यासाठी ज्या दोघांमध्ये तो प्रश्न आहे त्यांना भेटावं लागेल की नाही? करेक्ट. मग मी तिला फोन करून तू काही करू नकोस प्लीज. मी तिला करीन फोन. म्हणजे तू मध्यस्थी नको करू, मी बोलीन तिच्याशी. आईचा आवाज म्हणजे सलील घरीच आहे. मग खोटं का बोलला माझ्याशी? आजी, अगं तुला वाटतंय तसं नाहीये ते. तिथे सुद्धा ईशाचं कुणीच नाहीये. त्यांचा इतका विचार करतो राजा. आजी, अगं त्यांचा नाही, पण ईशाचा विचार करायलाच हवा. अरे पण त्या पोरीमुळे आपल्या घरातली माणसं दुरावतील, त्याचं काय? आजी, तुला निरुत्तरित केल्याचा आनंद नाही होत, पण तुम्हाला समजून घेत नाहीयेस ना. त्याचं दुःख मात्र होतं.